जय सद्गुरू. श्री बैठकीला बसण्यापूर्वी श्रीहरी विष्णूची मी खूप भक्ती करत होतो. मनात नेहमी वाटायचं, सगळ्यात श्रेष्ठ देव म्हणजे श्रीहरी. श्रीहरी विष्णू. त्या श्रद्धेने मी रात्रंदिवस श्रीहरी हा मंत्र जपत राहिलो, कारण मनात एकच तळमळ होती, खऱ्या देवाची ओळख व्हावी. पण कित्येक दिवस भक्ती करूनही मनाला समाधान मिळत नव्हतं. आणि मग एक दिवस आला. पहिली बैठक झाली आणि त्या पहिल्याच बैठकीत मला खरा देव कोणता आहे याची ओळख पटली. आजही माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आहे, संकट आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे, तो देव माझ्यासोबत आहे. माझ्याकडे काहीही साधन नाही. कामावरून संध्याकाळी 7-8 वाजता सुटल्यावर 1-2 किलोमीटर अंधारातून चालत जावं लागतं. घर मळ्यात आहे, पण कधीच भीती वाटत नाही, कारण जसेच त्यांच्या स्मरणात जातो, कोणीतरी माझ्यासोबत चालतंय असा दृढ अनुभव येतो. असे अनेक प्रसंग आहेत जिथे मला जाणवतं, सद्गुरू स्वतः माझ्यासोबत आहे. हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही आणि मला मनापासून वाटतं, या विश्वात यासारखा मार्ग नाही. आतापर्यंत मला ही गोष्ट शेअर करू नका असं सांगितलं जात होतं. पण मन आता थांबत नाही, कारण अजूनही खूप लोक आहेत, जे दुःखात आहेत, जे नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत, जे आयुष्य संपवण्याचा विचार करत आहेत. आजपर्यंत मला यातून ₹1ही मिळालेला नाही. घरची परिस्थिती कठीण आहे, पण मनात एकच तळमळ आहे, हा मार्ग प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण जितकी संकट आहेत, तितकीच त्यांना सामोरं जाण्याची ताकदही मिळते. ती परमेश्वराच्या कृपेनेच. जय सद्गुरू. तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर जय सद्गुरू लिहून नक्की या चॅनलसोबत कनेक्ट व्हा. जय सद्गुरू.